अखिलेश प्रसाद यांची बॅट जर चुकून कोणाकडे आली असेल तर कृपया त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आहे. आपल्याला विनंती असेल. खेळामध्ये या रात्रीच्या सामन्यामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. ऑनलाईन प्रेक्षक यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे या स्पर्धेसोबत जोडले जात आहे त्या सर्व मायबाप क्रिकेट रसिकांचं देखील पुन्हा एकदा मनापासून स्वागत. येस सर. आजच्या खेळातला पहिला चेंडू मैदानावर इथे रोहित परब घेऊन येत आहे. दत्त मंदिर एंड कडनं पहिला चेंडू मॅन्डेटरी पॉवर प्ले. सामना सुरू होतोय. पहिला चेंडू दत्त मंदिर एंड कडनं रोहित परब. स्ट्रायकिंग एंड अखिलेश. नॉन स्ट्रायकिंग एंडला हर्षल पाटील. डावा उजवा कॉम्बिनेशन. पहिला चेंडू. ओ लेग स्टंपवर टाकलेला चेंडू. लोअर फुल टॉस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. येस चेंडू सरळ बॅट्समन अखिलेशच्या पॅडवर जाऊन आदळतोय. इथे लेग बाईटच्या माध्यमातून आज पहिली धाव येते. अवंतर धावेने आजच्या खेळाला सुरुवात होते. पीडी चॅलेंजर संघाचं अकाउंट इथे ओपन होत आहे. अखिलेश यांचं मात्र अकाउंट इथे ओपन झालं नाहीये. लेग बाईटच्या माध्यमातून अवंतर धावेच्या माध्यमातून इथे पहिली धाव येते. खेळाला सुरुवात. 7वा दिवस. पहिला सामना. पहिलं षटक. पहिला चेंडू इथे पूर्ण होतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले. डावा उजवा कॉम्बिनेशन तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बघताय. हर्षल पाटील येत आहे स्ट्रायकिंग एंडला. विकेट कीपर किरण बाबर. इथे फाईन लेग संकेत घाटे. थर्डमॅन लावलाय. पॉइंट कव्हर पॉइंट दीपक हनवडे आता कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये जॉईंट होत आहे. इकडे मिड विकेट मिड ऑन. त्यानंतर दोन खेळाडू जे बाहेर दिसत आहेत 30 यार्ड सीमारेषेच्या बाहेर सीमारेषेजवळ. इकडे डीप मिड विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. एक खेळाडू तैनात केलाय आणि दुसरा खेळाडू जो दिसतोय तो लॉंग ऑफ रिजन मध्ये हर्षल पाटील साठी. इकडे रोहित परब. ओव्हर द विकेट हर्षल पाटील साठी रोहित परब.
ओहो हो, यावेळेस कव्हरच्या डोक्यावरनं हर्षल पाटीलच्या बॅट मधनं एक लॉफ्टेड फटका, लवली स्ट्रोक, इथे क्रॅकिंग ड्राइव्ह येतोय, चेंडू सरळ जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. रोहित परबच्या चेंडूवर इथे आक्रमण केलं जातंय. हर्षल पाटीलच्या बॅट मधनं दमदार फटका, घणाघाती फलंदाजी, चेंडू सीमारेषे पार, चौकार. पहिल्या चेंडूवर दमदार स्ट्रोक, चौकार येतोय. या आजच्या खेळातील पहिला चौकार हर्षल पाटीलच्या बॅट मधनं. आज हवेची दिशा कमी आहे, हवेचा वेग कमी आहे. ऑन साइडला व्हॉट अ स्ट्रोक. हा वॉली चेंडू इथे बॅटवर पिक केला. ऑन साइडला एक मजबूत प्रहार, चेंडू सरळ जातोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं, हवाई मार्गानं सीमारेषे पार, षटकार. चेंडू मध्ये धावपलकावर धावा लागताय. 11 धावा हर्षल पाटीलच्या बॅट मधनं बॅक टू बॅक 2 मोठे स्ट्रोक्स बघायला मिळत आहे. ऑन साइडला मारलेला हा षटकार मात्र आजच्या ह्या खेळातील आतापर्यंत पहिला षटकार जरी आला असेल, मात्र निश्चितच प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा हा मजबूत प्रहार बघायला मिळाला. रोहित परब ओव्हर द विकेट. ऑन साइडला पूल केलाय. व्हॉट अ शॉट. एक जबरदस्त स्ट्रोक, पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड, इथे स्क्वेअर लेगच्या बाहेर चेंडू जातोय सीमारेषे पार, चौकार. आज आपल्या दर्जेला साजेशीरी कामगिरी करत असताना एक जबरदस्त सुरुवात करून देत आहे आपल्या पीडी चॅलेंजर्स संघासाठी. जबरदस्त फटकेबाजी, धावफलक 4 चेंडू नंतर 15 धावा. ओ लॉफ्टेड फटका, मिस टाइम स्ट्रोक. ओ नो मॅन्स एरिया मध्ये चेंडू जाऊन पडतोय. इथे एफर्ट्स लावले गेले सर्वज्ञ फाउंडेशन संघातील खेळाडूंनी, क्षेत्ररक्षकांनी, मात्र इथे अपयश मिळते. सिंगल कंप्लीट केली जाते. धाव संख्या या एक धावीच्या मदतीनं 16 धावा धावपलकावर लागता है. वहां तूफान भी हार जाते हैं जहां कश्तियां अपने जीत पे होती है. इथे हर्षल पाटील या स्पर्धेतील अर्धशतक फटकावणारा हा मोठ्या स्पर्धेतील मोठा खेळाडू, डाव्या हाताचा फलंदाज, आपल्या आक्रमक खेळीसाठी, अटॅकिंग क्रिकेटसाठी त्यांना ओळखलं जातं. मॅन फ्रॉम सिडको रोहित परब यांच्यासाठी सन्माननीय संदीप केदार यांनी प्राइज लावलं होतं 2100 रुपयांसाठी, 3 विकेटसाठी, 3 धावांसाठी. मात्र ते प्राइज मिळवण्यामध्ये अपयश येते. पहिल्या षटकामध्ये धावफलक, मेंडेटरी पॉवर प्ले मध्ये 5 चेंडू नंतर 16 धावा. अखिलेश पुन्हा एकदा ऑन स्ट्राइक. या षटकातील पुढील चेंडू फेस करताय. 16 धावा. लेग स्टंपवर टाकलेला चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मिड विकेटला इथे ट्रॅव्हल करतोय. डीप मधला खेळाडू तिथे वेगानं धावत येतोय चेंडूवर. इथे मिड विकेट मात्र ओपन होतं. डीप मधला खेळाडू वेगानं सीमारेषे जवळ येतोय. मुख्य पंच यांच्याकडनं मात्र लेग बाईचा इशारा येतोय. या एक अवंतर धावेच्या मदतीने धावफलक वाढ. क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट. तर स्पीड किंग म्हणून त्यांना त्या स्पर्धेच्या माध्यमातून, त्या इव्हेंटच्या माध्यमातून त्यांना पुरस्कार देखील दिला गेला होता. लेदर बॉल क्रिकेट देखील फार चांगल्या दर्जाचं ते खेळत असतात. अनेक रेकॉर्ड्स, अनेक भेदक स्पेल देखील त्यांच्या नावावर आहे. गोलंदाजी मार्कवर येत आहे स्वप्नील गामने, मॅन फ्रॉम सिडको. ऑन साइडला हवेमध्ये खेळून काढलाय. ओहो हो, इथे फिल्डर कोसळत आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय, चौकार.
चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला हा टप्पा अखिलेश मात्र जज करू शकले नाही आणि चेंडू सरळ यष्ट्यांवर जाऊन आदळतोय. फर्निचर तिथे डिस्ट्रॉय होतंय, उद्ध्वस्त होतंय. पहिला धक्का पिढीच्या संघाला. जी महानुभाव सर यांचं मनपूर्वक स्वागत असेल आयोजन समितीच्या वतीनं. अखिलेश प्रसाद क्लीन बोल्ड. धावलक 1.2 षटकानंतर एक गडीबाद 21 धावा. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येत आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन करणारे बाहुबली फलंदाज ज्यांना क्रिकेट विश्वामध्ये क्रिस गेल देखील म्हटलं जातं, उजव्या हाताचा क्रिस गेल, श्रीकांत सगर बाहुबली फलंदाज. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये इथे त्यांना प्रमोट केलं गेलंय, वर पाठवलं जात आहे. स्वप्नील गामने गोलंदाजी मार्कवर. एक सुरुवात अप्रतिम होते. ओ लाजवाब स्ट्रोक, वॉट अ शॉट, वॉट अ शॉट. कव्हरच्या डोक्यावरनं खेळून काढलेला फट. वॉट अ स्ट्रोक, मजबूत स्ट्रोक इथे श्रीकांत सगर यांच्या बॅट मधनं. सुरुवात चौकार मारून आपल्या अकाउंटचं इथं ओपन केलं गेलं. धावसंख्या 25. त्यावेळेस ऑफ स्टंपवर टाकलेले चेंडू स्क्वेअर कट केला. इकडे कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये दीपक हनवडे चेंडूच्या मागे येत आहे. सुरेख असं क्षेत्ररक्षण केलं गेलं. धावबाद करण्याचा प्रयत्न तिथं केला गेला हर्षल पाटील यांना. प्रयत्न जरी फसला असेल मात्र इकडे बॅकअप सुरेख पद्धतीने केलं जातंय. क्षेत्ररक्षण अप्रतिम केलं जातंय. धावसंख्या या एक धावेच्या मदतीनं 26 धावा धावपलकावर लागताय 1.4 षटकाच्या खेळानंतर. 26 धावा. पुन्हा एकदा डाव जो कॉम्बिनेशन इथे अखिलेश प्रसाद मात्र दुर्दैवानं क्लीन बोल्ड झाले आणि स्वस्तामध्ये बाद झाले. माघारी त्यांना परतावं लागतंय. श्रीकांत सगर आल्या आल्याच मात्र आपले इरादे स्पष्ट करताय. कव्हरच्या डोक्यावरनं मारलेला हा लाजवाब स्ट्रोक आजच्या खेळातील शॉट ऑफ द मॅच मी म्हणेल की अप्रतिम स्ट्रोक होता. व्हेरी फर्स्ट बॉल ज्या पद्धतीने त्यांनी फेस केला, आक्रमण केलं, निश्चितच त्यांचं कौतुक असेल. गोलंदाजी मार्कवर इथे स्वप्नील गामने बदल करताय. आता राऊंड द विकेट येत आहे डाव्या हाताच्या फलंदाजासाठी. 4-5 पावलांचा स्टार्ट. ऑन साइडला पूल केलाय. वॉट अ स्ट्रोक. यावेळेस हाफ ट्रॅकर डिलिव्हरी, बॅटवर चेंडू पिक केला. पुल पद्धतीचा स्ट्रोक, चेंडू सरळ जातोय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. या दरम्यान एक अप्रतिम स्ट्रोक, 32 धावा. ओ लॉफ्टेड फाटका. वॉट अ स्ट्रोक. माय गुडनेस. इथे सरळ बॅटने खेळून काढलेला स्ट्रोक. इथे बॅटवर चेंडू पिक केला आणि लॉफ्ट केलेला चेंडू सरळ लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर जातोय. आउट ऑफ द पार्क. चेंडू सीमारेषे पार. षटकार. वॉट अ बॅटिंग हर्षल पाटील. जबरदस्त फलंदाजी, प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी फलंदाजी ते बघायला मिळते. 2 षटकाची समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागताय प्रतिषटक 19 धावा. या सरासरीने धावफलकावर धावा लागताय 38 धावा. रास्ता संघर्ष का जो चलता है वही संसार को बदलता है. जिसने
इथे रातों से जंग जीती है, सूरज बनकर वही निकलता है. अप्रतिम फटकेबाजी इथे हर्षल पाटील मात्र जबरदस्त फलंदाजी करत असताना प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. पैसा वसूल परफॉर्मन्स प्रदर्शन इथे बघायला मिळतंय. गोलंदाजी मार्कवर आता येत आहे, बदल बघायला मिळेल. मेंडेटरी पॉवर प्लेचा इथे पुरेपूर फायदा उचलत असताना हर्षल पाटीलच्या बॅट मधनं इथे लॉफ्टेड फटके बघायला मिळत आहे. हवेमध्ये सातत्यानं ते फटकेबाजी करताय आणि ज्यासाठी टीम मॅनेजमेंटने जी रणनीती आखली होती की एक मोठी धावसंख्या उभारण्याचा इथं प्रयत्न असेल, आज मात्र हवा देखील मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत नाहीये. हवेची वेग देखील कमी आहे. मात्र ज्या पद्धतीने फटकेबाजी हर्षल पाटील करतोय, जबरदस्त फटकेबाजी बॉटम हँडचा वापर ते करताय. या दरम्यान षटक इथे संपतंय. 2 षटकाची समाप्ती, धावफलक 1 गडी बाद 38 धावा. स्टार्ट अप्रतिम, स्वप्नवत सुरुवात आपण म्हणू शकाल. ड्रीम स्टार्ट. गोलंदाजी मार्कवर येत आहे किरण बाबर, मध्यम गती गोलंदाज. किरण बाबर विकेटच्या मागच्या बाजूला मात्र इम्प्रेस करता या अगोदरच्या अनेक सामन्यांमध्ये, लीग मॅचेस मध्ये अप्रतिम झेल त्यांनी पकडलेत. आज गोलंदाज म्हणून पुन्हा एकदा एक वेगळ्या भूमिकेमध्ये ओव्हर द विकेट. ओव्हरपेच डिलिव्हरी, जबरदस्त स्ट्रोक, डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेजवळ. इथे क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येत आहे. सुरेख असं क्षेत्ररक्षण केलं गेलं. सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या 39. सन्माननीय दीपकजी केदारे सर आणि विशालजी साळवे साहेब या दोघांचं मान्यवरांचं आयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत असेल. 2.1 षटक, धावफलक 1 गडी बाद 39 धावा. आणि हर्षल पाटील 6 चेंडूंमध्ये 27 धावांवर इथे बॅटिंग करताय. तर श्रीकांत सगर 3 चेंडूंमध्ये 6 धावांवर बॅटिंग करताय. अफलातून स्टार्ट, मजबूत स्टार्ट इथे पीडे चॅलेंजर संघाला मिळतोय. रोहित परब सर्वज्ञ फाउंडेशन संघानं नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. रोहित परब मात्र आतापर्यंत मॅन्डेटरी पॉवर प्ले आपण बघत असाल, एक सुरुवात चांगली होते. भरपूर धावा इथे अकाउंट मध्ये जमा होत आहे. ओव्हर द विकेट किरण बाबर. ओहो, एक खराब चेंडू, धीम्या गतीचा चेंडू बॅटवर पिक केला गेलाय आणि डीप लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. 1 बाउन्स. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी. पुन्हा एकदा एक आखूड टप्प्याच्या चेंडूचा समाचार घेत असताना हर्षलच्या बॅटमधनं पुन्हा एक मजबूत प्रहार बघायला मिळतोय. 43 धावा. मजबूत प्रहार स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, वीक क्षेत्रामध्ये. इथे क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येत आहे, मात्र खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. हर्षल पाटीलच्या बॅटमधनं बॅक टू बॅक आणखी एक मोठा प्रहार, चौकार. चेंडू 8 चेंडूंमध्ये 35 धावांची धुवाधार खेळी. आठ चेंडूंमध्ये 35 धावा, धुवाधार बॅटिंगचं प्रदर्शन, घणाघाती फलंदाजी केली जाते हर्षल पाटील कडनं. किरण बाबर यांच्यावर देखील आक्रमण केलं जात आहे. 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत 9 धावा खर्च करताय. पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर लगातार 2 चेंडूवर 8 धावा, 2 चौकार येत आहे. किरण बाबर ओव्हर द विकेट. दत्त मंदिर एंड कडनं हर्षल पाटील साठी फुल टॉस. इथे मात्र टायमिंग चुकतोय, एज लागून चेंडू सरळ जातोय स्क्वेअर लेग तटीआड सीमारेषेजवळ. दीपक हनवटे इथे वेगानं चेंडूवर धावत येत आहे. सीमारेषेवरनं सुरेख असं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आणि सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 48 धावा. श्रीकांत सगर आता इथे स्ट्रायकिंग एंडला तुम्ही बघताय. ज्यावेळेस डावा उजवं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये असतात त्यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला मात्र निश्चितच अडचणींचा सामना करावा लागतो. सातत्यानं फुलटॉस
इथे खराब चेंडू, बिमर पद्धतीचा चेंडू इथे डिलिव्हर केला गेला आणि या खराब चेंडूचा समाचार घेत असताना इथे श्रीकांत सगर यांच्या बॅट मधनं एक जबरदस्त स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. स्क्वेअर लेग पंचांकडनं इथे नो बॉलचा इशारा देखील घोषित केला जातोय. ओ फुल टॉस, फ्री हिटचा फायदा इथं उचलण्याचा प्रयत्न, जेल देखील सुटतोय. मात्र फ्री हिट असल्या कारणामुळे इथं तितकंसं महत्व नसेल जेलला. मात्र इथे अत्यंत वेगानं, वाऱ्याच्या वेगानं विकेटवर 2 धावा वेगानं कंप्लीट केले जात आहे. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट श्रीकांत सगर आणि हर्षल पाटील यांचं. या 2 धावांसोबत धावफलक वाढतोय. 2.5 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 55 धावा धावफलकावर लागताय. जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन, 19.41 या रन रेटने इथे धावा वसूल केल्या जात आहे. 55 धावा धावफलकावर लागताय 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अखिलेश सारखा एक तगडा फलंदाज, अनुभवी फलंदाज बाद झाला, मात्र त्यांचा कुठलाही परिणाम इथे मात्र या दोन्ही फलंदाजांवर दिसत नाहीये. फुलटॉस पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक, कव्हर पॉइंट रिझन मध्ये दीपक अनवटे चेंडूच्या मागे येत आहे. क्षेत्ररक्षण केलं गेलं, सिंगल अगदी सहजपणे कंप्लीट केली गेली आणि या दरम्यान मुख्य पंचांकडनं षटक संपण्याचा इशारा येतोय. 3 षटकाची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागताय 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 56 धावा. अब तक 56. नसेल, विनंती असेल की थोडीशी घाई करायची आहे. महत्वाचा सामना असल्या कारणामुळे निश्चितच आयोजन समितीच्या वतीने देखील आपल्याला विनंती असेल की आपण सहकार्य करा. आपल्यालाही निश्चितच आयोजन कमिटीच्या वतीने सहकार्य असेल. धावफलक 3 षटकाची समाप्ती आणि धावफलक 1 गडी बाद 56 धावा. हर्षल पाटील 9 चेंडू 36 धावांवर बॅटिंग करताय, तर दुसऱ्या बाजूला श्रीकांत सगर 6 चेंडूमध्ये 13 धावांवर नाबाद बॅटिंग करताय. 3 षटकं संपताय. निश्चितच आणखी एक आनंदाची बातमी नाशिक टेनिस क्रिकेट विश्वासाठी. नाशिक टेनिस क्रिकेटचं वैभव, आन बान शान, संपूर्ण भारतीय टेनिस क्रिकेट विश्वाचं नाशिक क्रिकेटचा नाव मोठं करणारा मुन्ना शेख यांनी काल सुप्रीमो चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पटकावला आणि पुरस्कारादाखल त्याला आयोजन समितीच्या वतीनं एक 4 चाकी गाडी, कार देखील गिफ्ट केली गेली. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार म्हणून, मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार म्हणून. निश्चितच मुन्ना शेख यांचं आयोजन समितीच्या वतीनं फार मोठं कौतुक असेल. रोहित पराब ओव्हर द विकेट. हो, या दरम्यान एक लॉफ्टेड फटका, टायमिंग इथे चुकतोय. लॉफ्ट केलेला फटका, सुरेख क्षेत्ररक्षण, हवेमध्ये सूर मारला गेला, स्वतःला स्ट्रेच केलं, सुरेख पद्धतीने इथे चेंडू कलेक्ट केला गेला, फेकी केली गेली, सिंगल कंप्लीट केली जाते. 57 धावा धावफलकावर लागताय. आज ज्यांनी क्षेत्ररक्षण केलं, शाहिद एक सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं, स्वतःला सिद्ध करताय. अप्रतिम क्षेत्ररक्षण त्यांच्याकडनं बघायला मिळालं. रोहित पराब ओव्हर द विकेट. ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू, ड्राइव्ह केलाय, वॉट अ स्ट्रोक, कॉपी बुक स्टाईलनं खेळून काढलेला फटका. सुरेख असं क्षेत्ररक्षण मात्र सीमारेषी जवळ देखील केलं गेलं. लॉंग ऑफ सीमारेषी जवळ सिंगल कंप्लीट केली जाते. दोन्ही संघ जर बघत असाल तर टेनिस क्रिकेट विश्वातील, लेदर क्रिकेट विश्वातील अनेक नामांकित तारे सितारे आज या मैदानावर अवतरलेत. दोन्ही संघांमध्ये अनेक नावाजलेल्या खेळाडूंचा भरणा.
ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न होता, मिस टाइम स्ट्रोक झाला. इथे स्वतःला शेवटच्या क्षणामध्ये सावरलं गेलं. खराब रिटर्न, खराब रिटर्न, खराब रिटर्न. ओ हो, काय होतंय इथे? अत्यंत महत्वाची लढत खेळत असताना मात्र निश्चितच थोडासा फ्रेशर दिसतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या खेळाडूंमध्ये. ते धावसंख्या वाढते, 58 धावा धावफलकावर लागताय. इथे बॅट्समन स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र तुझा बॅलन्स इथे थोडा चुकतोय. मात्र वेळी स्वतःला सावरले आणि हिट विकेट होण्यापासून स्वतःला इथे वाचवलं गेलं. रोहित परब सुरेख गोलंदाजी. यावेळेस पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. व्हॉट अ स्ट्रोक, व्हॉट अ स्ट्रोक, माय गुडनेस. बाहुबली फलंदाज यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. गेलं, त्यांना वर पाठवलं गेलं. रणनीती जी आखली गेली त्यामध्ये मात्र यश मिळतंय. ऑन साइडला शॉट पूल केलाय. जबरदस्त स्ट्रोक. चेंडू सरळ जातोय काव कॉर्नर सीमारेषे जवळ. सुरेख असं क्षेत्ररक्षण. सातपूर वंडर बॉय मयूर वाघ तिथे क्षेत्ररक्षण करताय. आणखी एक मोठा खेळाडू, स्टार क्रिकेटर, फिल्डर, बॅट्समन. धावसंख्या वाढते. सिंगल कंप्लीट केली गेली. 65 धावा धावफलकावर लागताय. संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक लेजंड गोलंदाज, स्थानिक गोलंदाज ज्याने आपल्या वेगवान गोलंदाजीने इम्प्रेस केलं. अनेक भेदक स्पेल ज्याच्या नावावर अनेक रेकॉर्ड्स आहे, तो रेणुका संघाचा जुना अनुभवी वेगवान गोलंदाज ज्ञानेश्वर गवळी यांचं इथे आगमन झालंय. स्वागत असेल गवळी सर आपलं. या दरम्यान एक गोल्डन स्पॉटवर पिच केलेला एक अप्रतिम चेंडू. आउटस्टँडिंग पिचिंग, आउटस्टँडिंग डिलिव्हरी. ऑन साइडला पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ शकला नाही. षटकाची इथे समाप्ती होते. या लाजवाब चेंडू सोबत षटक इथे संपतंय. धावफलक जाऊन पोहोचतोय 4 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 65 धावा. एक गडी बाद, 65 धावा. अजूनही शेवटचे 12 चेंडू शिल्लक असतील. हाणामारीची षटकं, डेथ ओव्हर्स म्हटलं जातं आणि साधारणपणे प्रत्येक क्रिकेटच्या प्रत्येक फॉर्मॅटमध्ये शेवटच्या चेंडूवर आक्रमण करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो. या शेवटच्या 12 चेंडूमध्ये निश्चितच काही आकर्षक फटकेबाजी देखील पुन्हा एकदा प्रेक्षकांना बघायला मिळू शकतील. चार षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड 1 गडी बाद, 65 धावा. योगेश येत आहे, योगेश घायाळ. वेगळा बदल बघायला मिळतोय विकेटवर. श्रीकांत सगर ऑन स्ट्राइक. ओ यावेळेस स्क्वेअर कट केलाय. मजबूत प्रहार. कव्हर पॉइंट रिजन मध्ये दीपक पुन्हा एकदा चेंडूच्या मागे येत आहे. सिंगल कंप्लीट केली जाते. या संपूर्ण सिरीज मध्ये जो धावांचा उच्चांक जो नोंदवला गेला या संपूर्ण स्पर्धेमध्ये तो जी फाउंडेशन सन्माननीय योगेश भाऊ घोलप यांचा हा संघ, शिवसेना नेते मुन्ना शेख यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा जी फाउंडेशन संघाने या सिरीज मध्ये या टुर्नामेंट मध्ये 115 धावांचा उच्चांक नोंदवलाय. तो अजूनपर्यंत मात्र कुठल्याही संघाने इथं ब्रेक केला नाहीये. 115-14 धावांपर्यंत त्र्यंबकराज टायगर्स हा संघ पोहोचला होता. 1 धावेने मात्र तो विक्रम अजूनही अबाधित आहे. ऑन साइडला खेळून काढलेला हा हर्षल पाटीलच्या बॅटमध्ये आलेला आणखी एक आक्रमक स्ट्रोक.
धावसंख्या 4.2 षटकानंतर एक गडी बाद 67 धावा. हर्षल पाटील 12 चेंडूमध्ये 38 धावांवर बॅटिंग करतोय, तर दुसऱ्या बाजूला श्रीकांत सगर 11 चेंडूमध्ये 22 धावांवर नाबाद बॅटिंग करतोय. जे प्रेक्षक सातत्यानं ऑफस्टंपच्या अगदी बाहेर विकेटच्या मागच्या बाजूला थोडंसं फंबल बघायला मिळालं. बाईच्या माध्यमातून इथं सिंगल कंप्लीट केली जाते, एक अवंतर धाव मिळते. डेथ ओव्हर मध्ये मात्र योगेश घायाळ यांच्याकडनं एक नपीतुली गेंदबाजी, कंजुसी बरी गेंदबाजी, आकर्षक गोलंदाजी इथे बघायला मिळते. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 2 धावा आणि एक वाईट बॉल अशा 3 धावा खर्च करताय. ऑन साइडला पुन्हा एकदा यावेळेस पूल केलाय. दीपक चेंडूच्या मागे येत आहे, सुरेख असं क्षेत्ररक्षण, फेकी केली गेली. इथे एक धावेवर इथे श्रीकांत सगर मात्र समाधान मानताय. हर्षल पाटील यांचा दुसरा धावेचा प्रयत्न होता, मात्र श्रीकांत सगर नकार देत आहे. खोलवर टप्प्याचा ब्लॉक होल मध्ये टाकलेला टप्पा या दरम्यान अक्षरशः खोदून काढला गेला आणि एक जबरदस्त स्ट्रोक खेळला गेला. स्ट्रेट ड्राईव्ह बघायला मिळाला श्रीकांत सगर यांच्याकडनं. एक जबरदस्त स्ट्रोक, चेंडू सरळ जातोय अलॉंग द कार्पेट. योगेश घायाळ आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 9 धावा खर्च करताय. योगेश 74 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. ऑन साइडला खेळून काढलाय. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. इथे क्षेत्ररक्षक एफर्ट्स लावताय, मात्र प्रयत्न इथे कमी पडताय. चेंडू सरळ जातोय डीप लॉंग लेग, सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक आणखी एक चौकार येतोय. चेंडू सीमारेषे पार, चौकार. जबरदस्त फटकेबाजी. आखूट टप्प्याचा चेंडू होता. हाफ ट्रॅकर डिलिव्हरी बघायला मिळाली. ऑन साइडला बॅकफुटला गेले, ऑन साइडला इथे रूम क्रिएट केला. एक जबरदस्त प्रहार बघायला मिळाला श्रीकांतच्या बॅट मधनं. चौकार येतोय. हो बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. कमबॅक करताय गोलंदाज, कमबॅक करताय. निर्धाव इथे बाईच्या माध्यमातनं इथे सिंगल येते. षटकाची समाप्ती होते. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक 1 गडी बाद 80 धावा. पाच षटकांची समाप्ती, 80 धावा धावफलकावर लागताय. माफ करा, 79 धावा. 79 धावा धावफलकावर लागताय. जे प्रेक्षक रसिक इथे फार मोठ्या संख्येने उपस्थित झालेत आणि सातत्यानं 23 तारखेपासून जो स्पर्धेचा प्रवास सुरू झाला, या संपूर्ण स्पर्धेच्या प्रवासासोबत जे सातत्यानं आमच्या सोबत जोडले जात आहे, आयोजन समिती सोबत जोडले जात आहे आजपर्यंत, त्या सर्व मायबाप क्रिकेट रसिकांचं देखील पुन्हा एकदा आयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत असेल. या दरम्यान वाळेकर एम्पायर संघाचे सन्माननीय ओनर वैभवजी वाळेकर सर आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्यांचं, ओम साई सेवा समितीच्या सर्व सन्माननीय सदस्यांचं आयोजन समितीच्या वतीनं स्वागत असेल. धावफलक 5 षटकानंतर 1 गडी बाद 79 धावा. मॅन फ्रॉम सिडको स्वप्नील गामने येत आहे. आपल्या अचूक टप्प्यावरील गोलंदाजीसाठी त्यांना ओळखलं जातं. हो या दरम्यान ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये चेंडू जातोय, मात्र इथे सुरेख कलेक्शन बघायला मिळालं. अप्रतिम कलेक्शन, सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या आत्ता जाऊन पोहोचते 80 धावांवर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अनेक मान्यवर मंडळी, विविध क्षेत्रातील दिग्गज प्रतिभावंत अतिथी या स्पर्धेच्या माध्यमातून इथं उपस्थित झालेत. त्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी आयोजन समितीच्या वतीनं स्वागत करतो. जे व्यासपीठावर बसलेले मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत आहे, त्यांचं देखील स्वागत असेल. हो एक जबरदस्त प्रहार फॉलो थ्रू मध्ये
इथे झेल पकडण्याचा प्रयत्न केला गेला. प्रयत्न जरी इथे चुकला असेल, प्रयत्न जरी फसला असेल, मात्र या प्रयत्नांचं निश्चितच कौतुक असेल. फॉलो थ्रू मध्ये झेल इथे पकडण्याचा प्रयत्न स्वप्नील गामणे यांच्याकडनं केला गेला. सुरेख क्षेत्ररक्षण सिंगल मात्र कंप्लीट केली जाते. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्च करताय. शेवटचं हाणामारीचं षटक, शेवटची 4 चेंडू शिल्लक, धावफलक 1 गडी बाद 81. मिस टाइम स्ट्रोक, लीडिंग एज, बॅक टू द कीपर. इथे सुरेख असं क्षेत्ररक्षण संकेत घाटे यांच्याकडनं केलं गेलं. इथे कीपरच्या डोक्यावरनं इथं चेंडू मागच्या बाजूला जातोय, विकेटच्या मागच्या बाजूला. सिंगल कंप्लीट केली जाते. काय गोलंदाजी केली जाते, नियंत्रित गोलंदाजी, कंट्रोल बॉलिंग, भेदक मारा, तिखट मारा, कंजूसी भरी गोलंदाजी स्वप्नील गामणे यांच्याकडनं केली जाते. आतापर्यंत 3 चेंडू मध्ये फक्त 3 धावा इथे खर्च करताय स्वप्नील गामणे. हो, खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. धावचित करण्याचा प्रयत्न, यस. इथे श्रीकांत सगर इथे धावचित होत आहे. आणि एक आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी खेळी त्यांच्या बॅटमध्ये झाली. धावचित ते होत आहे. इथे चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. धावबाद होत आहे. माघारी ते परत आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येत आहे. मेहराज सय्यद. स्वप्नील, हो, यावेळेस हेलिकॉप्टर आकाशामध्ये उडवलं गेलं आणि ते लॉंग ऑफ रिझन 1 बाउन्स. लॉंग ऑफ उभा असलेल्या खेळाडूच्या डोक्यावरनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 1 बाउन्स 4 रन्स. पडल्यानंतर मात्र चेंडू जास्त उसळतोय आणि खेळाडूच्या डोक्यावरनं सीमारेषेच्या बाहेर जातोय. धावसंख्या 86, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अंतिम चेंडू असेल. लोअर फुलटॉस ऑन साइडला ड्राइव्ह केलाय. जबरदस्त प्रहार. ओ हो हो, वॉट अ फिल्डिंग. जबरदस्त क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण होत आहे. मात्र मयूर वाघ, सातपूर वंडर बॉय याचं निश्चितच कौतुक असेल. षटक इथे संपतंय. इनिंग देखील कंप्लीट होते.
लीग दिवस रात्र टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत असेल. पीडी चॅलेंजर्स विरुद्ध सर्वज्ञ फाउंडेशन ही लढत आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. सर्वज्ञ फाउंडेशन संघानं नाणेफेक जिंकली आणि इथे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. धावफलक जाऊन पोहोचतोय पीडी चॅलेंजर्स संघ. 6 षटकांमध्ये 88 धावा फटकावल्या गेल्या आणि विरोधी संघ सर्वज्ञ फाउंडेशन संघासमोर 36 चेंडूमध्ये 89 धावांचं टार्गेट इथे ठेवलं गेलं. बघूया या पुढच्या खेळामध्ये सर्वज्ञ फाउंडेशन संघ हे टार्गेट कशा पद्धतीने चेस करतोय. तर दुसऱ्या बाजूला भारतीय इंडियन प्रीमियर लीग मध्ये जो अंतिम सामना 15व्या पर्वाचा खेळला जातोय, 15व्या सीझनचा जो अंतिम सामना खेळला जातोय, त्यामध्ये राजस्थान रॉयल्स संघाची धावसंख्या 8 षटकांनंतर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 59 धावा. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये राजस्थान रॉयल्स संघ 1 गडी बाद 59 धावा 8 षटकांच्या समाप्तीनंतर. अंतिम सामना असेल इंडियन प्रीमियर लीग 15वा सीझन. गुजरात टायटन्स संघ हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळतोय आणि पहिल्यांदाच IPL मध्ये सहभागी होतोय. असं एकही काम नसेल की जे तुम्हाला जमत नाही. डीजे असेल, ड्रायव्हिंग असेल, क्रिकेट असेल, बाकी माहित नाही अजून काय किती करता. स्वागत असेल डीजे आकाश. चला लवकर. यानंतरचा सामना असेल सुपर 8 मधील बाद फेरीतील पुढचा सामना असेल. पुढची लढत असेल जलाराम सिमेंट येवला आणि विरुद्ध स्वराज्य. कृपया दोन्ही संघांचे कर्णधार आपल्या प्लेइंग 11 सोबत 12 खेळाडूंच्या यादी सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण संपर्क साधायचा आहे. सर्वज्ञ फाउंडेशन संघाकडनं सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. पुन्हा एकदा डावा उजवा कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये. येस, विरोधकांच्या पोटात होते आग जेव्हा येतात मॅन फ्रॉम सातपूर मयूर वाघ. ऑन स्ट्राइक मयूर, एक तंत्रशुद्ध प्रतिभावंत प्रचंड प्रतिभा असलेला हा नव्या दमाचा युवा क्रिकेटपटू मयूर वाघ. तर नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रचंड गुणवत्ता, अटॅकिंग क्रिकेट ही ओळख असणारा सुमित कुवर. या संपूर्ण सिरीज मध्ये एक अर्धशतक आणि भरपूर धावा ज्याच्या बॅटमधून निघाल्या. तर सुमित कुवर नॉन स्ट्रायकिंग एंडला. पहिला चेंडू लॉफ्टेड फटका. व्हॉट अ शॉट. मयूर वाघ ट्रेडमार्क फटका येतोय. ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू एक जबरदस्त पद्धतीने बॅटवर पिक केला आणि कव्हरच्या डोक्यावरनं डीप मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
मेहराज सय्यदचं स्वागत इथं षटकार मारून केलं गेलं. मयूर वाघ स्वतःला सिद्ध करताय. ओहो हो, स्लॉक स्वीप. ओ, बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न. ओहो, काय वेगानं गोलंदाजी करताय मेहराज. कमबॅक करताय. इथे टीट फॉर टॅट या पद्धतीचं क्रिकेट बघायला मिळालं. पहिल्या चेंडूवर षटकार आला आणि त्यानंतर मात्र मेहराज मात्र स्वतःला सिद्ध करताय. काय चेंडू डिलिव्हर केला गेला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. जबरदस्त गोलंदाजी. कमबॅक करताय. मॅन्डेटरी पॉवर प्ले मधलं पहिलं षटक घेऊन येत आहे दत्त मंदिर एंड कडनं. तिसरा चेंडू एज आणि फाईन लेग रिजन मध्ये चेंडू जातोय. श्रीकांत सगर बाहुबली फलंदाज क्रिस गेल चेंडूच्या मागे येत आहे. सुरेख असं क्षेत्ररक्षण तिथे कमी केलं गेलं. सिंगल कंप्लीट केली जाते. 7 धावा धावपलकावर लागताय. 7 धावा 89 धावांचा पाठलाग करतोय सर्वज्ञ फाउंडेशन संघ. तर दुसऱ्या बाजूला 89 धावा डिफेंड करायच्या आहे त्या पीडी चॅलेंजर संघाला. नाशिक रोड प्रीमियर लीग पर्व पहिले या स्पर्धेतील उपविजेतेपद देखील पीडी चॅलेंजर संघानं पटकावलं होतं आणि त्या संघाचं नेतृत्व करत होते राजधानी संघाचे लेजंड कॅप्टन संदीप भिंगारे. ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू भन्नाट वेगानं मात्र वेगवान मारा करण्याच्या प्रयत्नामध्ये इथे नियंत्रण सुटतंय. दिशाहीन गोलंदाजी केली जाते. या इनिंग मधला पहिला व्हाईट बॉल येतोय मुख्य पंचांकडनं आणि एक अवंतर धावेच्या मदतीनं धावफलक वाढतोय. धावफलकावर धावा लागताय. बिनबाद 8 धावा. 8 धावा धावफलकावर लागताय. सुमित कुवार डाव्या हाताचा हा आक्रमक क्रिकेटर पुन्हा एकदा ऑफ स्टंप टाकण्याचा प्रयत्न. या दरम्यान मुख्य पंचांकडनं नो बॉलचा इशारा येतोय. नो बॉलचा इशारा येतोय. बॅट्समन सुमित कुवर यांना फ्री हिटची संधी असेल. मोठा फटका खेळण्याची संधी असेल. क्षेत्ररक्षण इथे फाईन लेग थर्डमॅन वाईडिश गली पॉइंट. ऑन साइडला एक स्क्वेअर लेग लावलाय. इथे मिडॉनला आकाश लोकल बॉय अक्कू ज्यांना म्हटलं जातं देवळाले गावातील हे स्थानिक क्रिकेटर. ओ हो मेहराज सय्यद व्हाट अ बॉलिंग व्हाट अ बॉलिंग. भन्नाट वेगानं टाकलेला हा चेंडू बॅट आणि बॉल मध्ये मात्र संपर्क होऊ शकला नाही. व्हाट अ बॉलिंग व्हाट अ बॉलिंग. फ्री हिट असताना मात्र ज्या पद्धतीने चेंडू इथे डिलिव्हर केला गेला निश्चितच आपलं स्टँडर्ड आपला क्लास दाखवून देत आहे मेहराज सय्यद. आणखी एक स्टार गोलंदाज सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू मेहराज सय्यद यांना देखील ओळखलं जातं. स्वतःला सिद्ध करताय. भन्नाट वेगानं टाकलेला चेंडू सुमित कुवर सारख्या एका तगड्या बॅट्समनला इथे मात्र विकेटवर अक्षरशः इथे नाचवलं जात आहे. ओहो हो, पुन्हा एकदा एक सुरेख डिलिव्हरी. आउटस्टँडिंग डिलिव्हरी. रायझिंग डिलिव्हरी. एक्स्ट्रा बाउन्स बघायला मिळाला. गुडलेन स्पॉटवर चेंडू पिच केला गेला. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू बाउन्स होतोय. इथे रडार मध्ये चेंडू आला नाही. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ शकला नाही. चेंडू सरळ विकेट किपर अखिलेश कॅप्टन अखिलेश यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. हलक्या हाताने इथे हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलं गेलं. कव्हर पॉइंट रिजन मध्ये श्रीकांत सगर चेंडूच्या मागे येत आहे. सुरक्षित रक्षण एक चांगली रणनीती म्हणेल की ज्यावेळेस बॅट्समॅनला सूर गवसत नसतो स्ट्रगल ते करत असतात त्यावेळेस मात्र जास्त चेंडू खेळण्यापेक्षा तुम्ही सिंगल काढत नॉन स्ट्रायकिंग एंडला जाऊन थांबले तर निश्चितच पुढच्या काही चेंडूमध्ये तुम्ही यावेळेस सामन्यात कमबॅक करू शकता. आणि ते सुमित कुवरने देखील केलं. अंतिम चेंडू जरी असेल मात्र चांगल्या चेंडूला इथे सुमित कुवरने सन्मान दिला आणि सिंगल इथे सहजपणे कंप्लीट केली गेली. धावसंख्या 1 षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा बिनबाद. 30 चेंडू आणि 79 धावांचं अजूनही लक्ष. अजूनही 79 धावा बाकी. तब्बल 15.80 या सरासरीने अजूनही 79 धावा इथे सर्वज्ञ फाउंडेशन संघाला काढावं लागेल. बॅटिंग लाईन मजबूत आहे. रोहित परब देखील आहे. रोहित परब देखील फार मोठे फटके खेळू शकतात. इथे विकेटवर सुमित कुवर आहे. मयूर वाघ आहे. एक निश्चितच एक तुल्यबळ लढत मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळू शकेल. संघर्षपूर्ण लढत. अतितटीचा सामना. गोलंदाजी मार्कवर येत आहे.
रोशन महाले. लोअर फुल टॉस ऑन साइडला खेळून काढलाय, मिड ऑन रिजन मध्ये जातोय, मिसफिल्ड. ओहो माय गुडनेस, चेंडू सीमारेषे पार, चौकार. इथे मिड ऑन रिजन मध्ये आकाश यांच्याकडनं खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं, चौकार येतोय. हो हो हो, यावेळेस आउट स्विंग बघायला मिळाला. व्हॉट अ बॉल रोशन महाले, व्हेरिएशन्स बॉलर. वैविध्यपूर्ण गोलंदाजीसाठी रोशन महाले यांना ओळखलं जातं, मॅन फ्रॉम सिडको. विकेटच्या दोन्ही बाजूला चेंडू स्विंग करण्याची फार मोठी क्षमता असणारा हा लाजवाब गोलंदाज. डॉट बॉल ऑन साइडला खेळून काढलाय. व्हॉट अ स्ट्रोक, डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. मैदानी फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. सिमेंट येवला आणि स्वराज्य कृपया टॉस साठी यायचं आहे. कॅप्टन प्लीज. रवी आहिरे आणि निखिल कुरकुरे दोन्ही कॅप्टननी टॉस साठी यायचं आहे. इथे धावफलक 1.3 षटकानंतर बिनबाद 18 धावा. रोशन पुन्हा एकदा. ओ यस, क्लीन बोल्ड. सुमित कुवर इथे क्लीन बोल्ड होत आहे. रोशन महाले जबरदस्त गोलंदाजी, या अगोदरच्या चेंडूवर चौकार आणि लगेचच पुढच्या चेंडूवर बॅट्समन सुमित कुवरला इथे मात्र क्लीन बोल्ड करताय, माघारी त्यांना पाठवताय. डीजे जशास तसं इथे उत्तर दिलं जात आहे. शोधाला प्रतिशोध, उत्तराला प्रतिउत्तर. रोशन महालेकडनं एक जबरदस्त डिलिव्हरी. सुमित कुवर मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू सरळ यष्टांचा वेध घेतोय. रोशन महाले आपल्या संघाला एक ब्रेक थ्रू मिळवून देत आहे, यश मिळवून देत आहे. धावसंख्या 1 गडी बाद 18 धावा. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येत आहे, रोहित परब. महत्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असेल. 26 चेंडू 71 धावा. लॉफ्टेड फटका, टायमिंग चुकतोय. ओ मिड ऑन रिजन मध्ये रोहित परब पहिल्या चेंडूवर इथे गोल्डन डकचा शिकार होत आहे. आवश्यकता नव्हती, विकेटवर थांबणं गरजेचं होतं, मात्र रोहित परब आपल्या भावनांवर इथे नियंत्रण ठेवू शकलं नाही. एक मोठा स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र रोहित परब झेल बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. रोहित परब क्लीन इथे मिड ऑन रिजन मध्ये एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. मिसटाइम स्ट्रोक, हवेमध्ये चेंडू उंच उडाला आणि मिड ऑन रिजन मध्ये एक सुरेख पद्धतीने झेल टिपला गेला. बॅट्समन रोहित परब झेल बाद. शून्यावरती ते बाद झाले आणि संधी असेल, विकेट हॅट्रिकची संधी असेल. एक मिनिट, बॅट्समन
पंच 1 मिनिट. यस, थँक्यू. 1 मिनिट सर. यस, थँक्यू. लेट्स प्ले. शाहिद. ओ, ह्या वेळेस विकेटच्या अगदी बाहेर चेंडू प्रमाणापेक्षा जास्त इथे वळतोय. रोशन महाले मात्र रिदम मध्ये परतताय. काय गोलंदाजी करताय इथे रोहित परबला देखील. व्हेरी फर्स्ट बॉल इनिंगचा पहिला चेंडू खेळत असताना रोहित परबला तिथे जेलबाद केलं गेलं. टायमिंग चुकला, बॅटवर चेंडू व्यवस्थित मिडल होऊ शकला नाही. हवेमध्ये उंच उडालेला झेल तिथे अगदी आदर्श पद्धतीनं टिपला गेला आणि सर्वज्ञ फाउंडेशनला एक फार मोठा धक्का बसतोय. ओ, इथे फुटवर्क दिसलं नाहीये, पदलालित्य दिसलं नाहीये. इथे उभ्या उभ्या स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू खाली राहतोय. बॅट आणि बॉल मध्ये मात्र कुठलाही संपर्क होत नाहीये. 2 षटकाची समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचतोय 2 गडी बाद 19 धावा. अजूनही 24 चेंडू आणि 70 धावांची आवश्यकता असेल. प्रतिषटक 17.50. 17.5च्या रन रेटने अजूनही 17 धावा करायची आवश्यकता असेल. लढत संघर्ष पुन्हा एकदा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळू शकतो. 24 चेंडू शिल्लक, 70 धावांची आवश्यकता. या स्पर्धेच्या पुढच्या फेरीमध्ये आपलं स्थान निश्चित करण्यासाठी या ठिकाणी हा सामना निश्चितच जिंकणं दोन्ही संघांना आवश्यक असेल. नॉकआउट फेरी, बाद फेरी, या सामन्यामध्ये पराभूत होणारा संघ निश्चितच या स्पर्धेच्या बाहेर फेकला जाईल आणि विजेता संघ मात्र निश्चितच बक्षीस फेरीमध्ये पोहोचेल. सर्वोत्तम 4 संघांमध्ये प्रवेश करेल. करो वा मरो अशी परिस्थिती निश्चितच या सामन्यामध्ये असेल. जिंकणं फार महत्वाचं असेल. निश्चितच मैदानावर देखील प्रत्येक खेळाडूकडनं मात्र आपला सर्वोत्तम खेळ दाखवण्याचा प्रयत्न पुरेपूर केला जाईल. धावफलक 2 षटकानंतर 2 गडी बाद 19 धावा. इथे डॉट बॉल येतोय. हरीश बच्चाव गोलंदाजी मार्कवर. मॅन फ्रॉम गामनेमळा, पाथर्डी सिडको. पहिला चेंडू निर्धाव पद्धतीनं मयूर वाघ ऑन स्ट्राइक. हो, हॅलो. हरीश. ओ, शाहिद यांच्यासाठी याही वेळेस बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ शकला नाही. हरीश डाव्या हाताचा हा मध्यमगती गोलंदाज मात्र नियंत्रित गोलंदाजी ही त्याची खास ओळख आहे. अप्रतिम गोलंदाजी करतोय. शाहिदला मात्र इथे कुठली संधी देत नाहीये. शाहीचा फुटवर्क दिसत नाहीये. उभ्या उभ्या स्ट्रोक्स याही वेळेस खेळण्याचा प्रयत्न केला गेला. स्विंग केला जातोय चेंडू. पुन्हा एकदा एक अप्रतिम डिलिव्हरी. वॉट अ बॉल, वॉट अ बॉल, वॉट अ बॉल. 2 गडी बाद 20 धावा. चेंडू स्विंग केले जात आहे. आतापर्यंत 3 चेंडू मध्ये 4 चेंडू मध्ये ऑन साइडला खेळ. येस, सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय.
षटकारासाठी. धावसंख्या 3.4 षटकानंतर 5 गडी बाद, 30 धावा आणि पुढच्या 14 चेंडूमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 59 धावांचं लक्ष असेल. रोशन महाले ओव्हर द विकेट. यावेळेस ओव्हरपिच डिलिव्हरी ऑन साइडला खेळून काढलाय. काव कॉर्नर सीमारेषे जवळ इथे चेंडू अडवला जातोय. सुरेख असं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. इथे मात्र सर्वज्ञ फाउंडेशनची फलंदाजी अक्षरशः पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे इथे कोसळते. धावफलक आता 3.5 षटकाचा खेळ पूर्ण होतोय. अंतिम चेंडू असेल या षटकामधला. धावफलक 31. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. याही वेळेस बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ शकला नाही. एक निर्धाव चेंडू सोबत षटकाची अखेर होते. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड जाऊन पोहोचतोय 5 गडी बाद 31 धावा. इथे 5वं षटक सुरू होतोय. अरिश बच्चाव गोलंदाजी मार्क वर येत आहे. डाव्या हाताचा स्विंगिंग गोलंदाजी करू शकणार हा. ओ इथे नियंत्रण सुटतंय मुख्य पंच स्क्वेअर लेग पंचांकडनं. इथे नो बॉल घोषित केला जातोय. फ्री हिट असेल. बिंबर पद्धतीचा चेंडू डिलिव्हर केला जातोय. हरीश बच्चाव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वर. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा करताय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. यावेळेस डीप मध्ये चेंडू जातोय. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये सुरेख असं क्षेत्ररक्षण तिथे केलं गेलं. फेकी केली गेली. सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या 5 गडी बाद 33 धावा 4.1 षटकाच्या खेळानंतर. या पुढच्या सामन्याचा टॉस होतोय. यावेळेस स्क्वेअर कट केलाय. शाहीच्या बॅट मधनं डीप मध्ये चेंडू जातोय. पॉइंट रिजन मध्ये. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. सिंगल कंप्लीट केली जाते. मात्र आता निश्चितच धाव गती वाढवण्याचा प्रयत्न करावा लागेल. धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करावा लागेल. शेवटची 10 चेंडू शिल्लक. आक्रमक फटकेबाजी करावी लागेल जर तुम्हाला या पुढच्या फेरीत पोहोचायचं असेल तर, सामना जिंकायचा असेल. ओ एक जबरदस्त प्रहार. इथे बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेजवळ मात्र मिसफील्ड होते आणि चेंडू सरळ जातोय. 1 बाउन्स 4 रन्स. रवी आहिरे टॉस साठी आपण यायचंय. जलाराम सिमेंट येवला कॅप्टन रवी आहिरे टॉस साठी यायचंय. मान्यवर अतिथी आपली वाट बघताय. गोलवर टप्प्याचा चेंडू. सिंगल इथे कंप्लीट केली जाते. 4.4 षटकाचा खेळ पूर्ण. 5 गडी बाद 39 धावा. सन्माननीय मान्यवर शाहीच्या बॅट मधनं मिस टाइम स्ट्रोक येतोय. पॉइंट रिजन मध्ये चेंडू जातोय. खेळाडू चेंडूच्या मागे येत आहे. सिंगल कंप्लीट केली जाते. धावफलक 5 गडी बाद 40 धावा.
शेवटची 7 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता. इथे नाणेफेक संपन्न झाली. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण बघू शकता सन्माननीय मान्यवर अतिथी इथे या पुढच्या महत्वपूर्ण लढतीची नाणेफेक करताय. सन्माननीय नाशिक रोड आंबेडकर जयंतीचे सन्माननीय पदाधिकारी संजयजी भालेराव, सामाजिक कार्यकर्ते विलाजी थोरात, त्यानंतर अतुलजी दोंगडे, यस जलाराम सिमेंट येवला या संघाने टॉस जिंकलाय. 5 षटकांची समाप्ती आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड 5 गडी बाद 41 धावा. शेवटची 6 चेंडू शिल्लक असेल आणि धावा करायच्या त्या 48 धावा. एक अशक्य आव्हान निश्चितच आता या पुढच्या षटकामध्ये सर्वज्ञ फाउंडेशन संघाच्या समोर असेल. पीडी चॅलेंजर संघ या संघाचं निश्चितच आता या सामन्यामध्ये पारड जड दिसतंय. सामन्याचं चित्र मात्र निश्चितच बऱ्यापैकी स्पष्ट होतंय. हा सामना निश्चितच आता बीडी चॅलेंजर संघाच्या बाजूने झुकतोय. शेवटचं षटक घेऊन येत आहे डेथ ओव्हर मध्ये. येस विकेटच्या अगदी बाहेर मुख्य पंचांकडनं व्हाईट बॉलचा इशारा येतोय. गोलंदाज षटकाची सुरुवात जरी खराब झाली असेल, अवंतर दावेनी षटकाची सुरुवात होते, मात्र निश्चितच काळजी करण्यासारखं कारण नसावं. भरपूर अकाउंट बॅलन्सला आहे. ऑन साइडला शॉर्टम पूल करतोय बॅट्समन. काऊ कॉर्नर सीमा रेषेजवळ चेंडू तिथे अडवला जातोय. एक अशक्य टार्गेट. निश्चितच आता या स्पर्धेच्या सर्वोत्तम 4 संघांमधला पहिला संघ मात्र या सामन्यामध्ये स्पष्ट होतोय. ओहो या दरम्यान इथे हरीश बच्छाव चेंडूच्या मागे येत आहे. सिंगल कंप्लीट केली जाते. इथे निश्चितच शोल्डर्स डाऊन होत आहे. कुठलाही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे भले सामना जरी तुमच्या आवाक्या बाहेरचा असेल, मात्र तुमचं टॅलेंट, तुमचं प्रतिभा मैदानाच्या आतमध्ये तुम्ही दाखवायला हवी, फटकेबाजी करायला हवी. लेग स्टंपच्या अगदी बाहेर आउटसाइड द लेग स्टंप. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा मुख्य पंचांकडनं केला जातोय. आतापर्यंत या षटकामध्ये दुसरा व्हाईट बॉल येतोय. 2 चेंडूमध्ये 4 धावा खर्च करताय. शेवटची 4 चेंडू शिल्लक आणि धावफलक धावा पाहिजे त्या 4 चेंडूमध्ये 44 धावा. इन पॉसिबल, अवघड, अशक्य. सुरेख चेंडू, डॉट बॉल. काल सर्वज्ञ फाउंडेशन संघाकडनं खेळत असताना विशाल अण्णा संगमनेरे यांनी सुरेख पद्धतीची फलंदाजी देखील कालच्या खेळात बघायला मिळाली त्यांच्याकडनं. ओनर खेळाडू. पुन्हा एकदा व्हाईट बॉल येतोय आउटसाइड द लेग स्टंप. 3 व्हाईट बॉल मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 46 धावा, 46 रन्स. अंतिम षटक या पहिल्या सामन्यातील मैदानाच्या आतमध्ये टाकलं जात आहे. शॉर्ट प्लेन ऑन साइडला पूल केलाय. एक जबरदस्त प्रहार. यावेळेस बॅट्समनच्या बॅट मधनं निश्चितच फटका चांगला असेल, मात्र फार उशीर तुम्ही केलाय. या अगोदर जर निश्चितच या पद्धतीची फटकेबाजी केली असती तर सामन्यामध्ये मात्र निश्चितच रंगत आली असती. एक चांगली लढत मैदानावर देखील प्रेक्षकांना बघायला मिळाली असती. धावसंख्या 5 गडी बाद 52 धावा. शेवटची 2 चेंडू शिल्लक आणि धावा करायची आता 37 धावा. औपचारिकता इथे पूर्ण केली जाते. शेवटची 2 चेंडू शिल्लक आणि निश्चितच सेमीफायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरतोय. या 2 चेंडू नंतर ओ लॉफ्टेड फटका. टायमिंग चुकतोय. नो मॅन्स एरिया मध्ये मात्र चेंडू जाऊन पडतोय. 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहे. धावसंख्या 54. अंतिम चेंडू, शेवटचा चेंडू असेल. येस लगभग पीडी चॅलेंजर संघ सेमीफायनल मधलं आपलं स्थान निश्चित करतोय. सेमीफायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरतोय. शेवटचा चेंडू